अवधान MIDCत 65 लाखांचा ॲल्युमिनियम अपहार, फरार ठेकेदाराची 28 लाखांची मालमत्ता जप्त। धुळे येथील अवधान MIDC मधील सुपर ॲल्युमिनियम या गोडाऊनमधून ॲल्युमिनियम सेक्शन व शीटची तब्बल 65 लाख रुपयांची परस्पर विक्री करून अपहार केल्याची गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणातील फरार ठेकेदाराच्या 28,66,489 रुपयांचा चल व अचल मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश धुळे न्यायालयाने दिले आहेत। त्यानुसार मोहाडी पोलिसांनी जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवधान MIDCतील उद्योजक शंकर शेटिया यांनी रणजित राणा याला कामावर ठेवले होते। रणजित राणा याने कंपनीत येणारा माल परस्पर विक्री करून 65 लाख रुपयांचा अपहार केल्याचं समोर आले आहे। ऑगस्ट 2023 ते 24 सप्टेंबर 2025 या कालावधीत हा प्रकार उघडल्याचं निष्पन्न झालं आहे। या रकमेतून रणजित राणा याने धुळ्यात मालमत्ता खरेदी केल्याचंही तपासात आढळले आहे। त्यामुळे त्याच्या विरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात नवीन कायद्यानुसार कलम 107 अंतर्गत प्रथमच कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच धुळे न्यायालयाने त्याच्या संपत्ती जप्तीचे आदेश दिले आहेत। काय नेमका प्रकार आहे MIDC काय फसवणूक झाली व्यापाराची? मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकर शेटिया यांची ॲल्युमिनियम सेक्शनची जी फॅक्टरी होती त्यामध्ये जो कामगार होता, मॅनेजर म्हणून जो वर्कर होता, त्याने त्या मालाची परस्पर विक्री करून अपहार केलेला होता। तर त्या अपहारित रक्कममधून 2023 ते 25 या दरम्यान त्याने त्या अपहारित रक्कममधून मोहाडी अवधान अशा मध्ये प्लॉट आणि रो हाऊसेस, 2 रो हाऊसेस आणि गाड्या, लक्झरियस गाड्या खरेदी केल्या होत्या। त्याच्या संदर्भात आम्ही BNSS कलम 107 अन्वये कोर्टाला रिपोर्ट पाठवून ती प्रॉपर्टी अटॅच करून घेतलेली आहे। लोकनायक न्यूज